झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। का कुणास ठाऊक अनन्या, पण या सगळ्या प्रकरणात ना मला मंजिरीचंच वागणं खटकतंय। अगं, तुम्हाला आईचं वागणं खटकतंय? काल मी जेव्हा आमच्या रूम मध्ये गेलो तेव्हा आई तिची ती पेटी घेऊन बसली होती। या पत्रिका कोणाच्या आहेत? 3 जन्मपत्रिका कोणाच्या? काय माहिती ना, मी विचारलं तिला पण तिने उत्तर द्यायचं टाळलं। कुणाची नावं होती त्यावर? नावं नव्हती अनन्या। नावं नव्हती? असं कसं? हाच प्रश्न मलाही पडला होता। अनन्या, मला सारखं वाटतं की मंजिरी माझ्यापासून काहीतरी लपवते। कदाचित तिनेच त्या 3 खोट्या पत्रिका बनवून घेतल्या असतील। हे अनबिलिव्हेबल आहे। नाही, जोपर्यंत त्या 3 पत्रिका कोणाच्या आहेत हे मला कळत नाही ना, तोपर्यंत माझं समाधान होणार नाही। मग आपण शोधूया ना त्या पत्रिका। केला मी प्रयत्न, काहीही सापडलेलं नाही मला। बाबा हे बघा, आपण आता मिळून शोधूया पत्रिका, नक्की सापडतील। बाबा, काही झालं ना तरी दादा आणि मायाचं लग्न नाही व्हायला हवं, आणि मी ते होऊ देणार नाही। अथर्व, तुम्ही मला विसरलात तरी चालेल, पण मायाशी लग्न करू नका। तसं जर झालं ना तर फक्त अनर्थ होईल। ऐकताय ना? आई, तुम्ही सांगा ना यांना। अथर्व, आई अथर्व, मला कायमच तुझा अभिमान वाटत आलाय। तू मायाची बाजू घेतलीस, तुझा निर्णय ऐकून बरं वाटलं, आणि मला खात्री आहे की तुम्हा दोघांचा संसार खूप सुखाचा होईल। आई, माया वेदासाठी जीव द्यायला तयार झाली होती। जर माया इतका मोठा त्याग करणार असेल तर आपण तिच्या बाजूने उभं राहायला हवं। ती वेदाची चांगली काळजी घेईल अथर्व, निश्चिंत राहतो। एक बोलू? हा, बोल ना आई। तू आता मायासाठी तुझ्या मनाचं दार उघडलंस ना, मग त्या मनाच्या दारावरती अंबिका उभी राहून चालेल? तुला कळतं ना मी काय बोलते? आई, मी अंबिकाच्या सगळ्या गोष्टी या घरातनं बाहेर जाऊ दिल्यात, पण अंबिकाचा हा फोटो मला डिलीट करता येत नाही। मी समजू शकते, पण वेदा आणि मायासाठी मला अंबिकाच्या सगळ्या आठवणी पुसून टाकाव्या लागतील। आणि हा अंबिकाचा शेवटचा फोटो सुद्धा डिलीट करावा लागेल।
अथर्व थांबा. या फोटोपेक्षा तुमच्या मनात मायाशी लग्न करण्याचा जो विचार आहे तो काढून टाका प्लीज. गॉन. आलो मी 1 मिनिट. मंजिरी उठ, मला भेटायला ये. मया मुक्तीन संभाव्यते. कशी जाऊ मी? या म्हाताऱ्यावर माझी कुठलीच विद्या चालत नाही. याला मध्येच जाग आली तर आत्ता बाहेर जाण्यात धोका आहे, पण तो पत्करावाच लागेल. मार्जरीची भेट महत्वाची आहे. आयुष्यभर एकत्र चालायचं ठरवलं होतं ना, मग आता मागे का चालतंय? झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज